नमस्कार. कर्मयोग हा केवळ शब्दांचा खेळ नसून तो जीवनाचा खरा आधार आहे. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील श्लोक 15, 16, 17 आणि 18 मध्ये भगवान श्रीकृष्ण एक अत्यंत गूढ रहस्याचा उलगडा करतात. ते म्हणजे सृष्टीचक्र आणि निष्कर्म सिद्धी. ब्रह्मापासून कर्माची उत्पत्ती कशी झाली? जो मनुष्य या सृष्टीचक्राचे पालन करीत नाही त्याचे जीवन व्यर्थ का ठरते आणि जो स्वतःमध्ये तृप्त आहे त्याला कर्मबंधन का उरत नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. चला तर मग गीतेच्या या अमृतमयी प्रवासात सहभागी होऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग, श्लोक क्रमांक 15. कर्म ब्रह्मोद्भवम विधी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् स्वर्गतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. अर्थ: वेदांमध्ये नियत कर्म सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रगट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थिर झाले आहेत. तात्पर्य: यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करावयाचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म अर्थात वेदांमध्ये घेणं आवश्यक आहे. म्हणून वेद म्हणजे कर्मविधीची संहिता आहे. वेदांच्या मार्गदर्शनाविना केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म अर्थात अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. म्हणून मनुष्याने कर्माच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रीय नियमानुसार कर्म करावे लागते, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ धर्माच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून प्रगट झाले आहेत. असे म्हटले आहे की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रगट झाले आहेत. भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात. या संदर्भात ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके शक्तिमान आहेत की आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंत आपल्या श्वासोश्वासाद्वारेही बोलू शकतात आणि नेत्राद्वारे गर्भधारणा करू शकतात. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर केवळ दृष्टिक्षेप टाकून सर्व जीवांची गर्भधारणा केली आहे. निर्मिती केल्यानंतर किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांच्या माध्यमातून जीवनांना मार्गदर्शन दिले आहे. या मार्गदर्शनाचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत जाऊ शकतात. आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात. पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो. तसेच तथाकथित भोग संपल्यानंतर भगवंताकडे परत जाऊ शकतो. मोक्ष प्राप्ती करणे ही बद्ध जीवांसाठी एक संधीच असते. म्हणून बद्ध जीवांनी कृष्ण भावना भवित होऊन यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वांचा अंगीकार करू शकतात, कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्म किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे. श्लोक क्रमांक 16. एव प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयतीह यः अघायुरींद्रिया रामो मोघम पार्थ स जीवती. अर्थ, हे पार्थ, वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो. असा मनुष्य केवळ इंद्रिय तृप्ती करताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगतो. तात्पर्य, या श्लोकामध्ये भगवंतांनी काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या या भोगवादी मत प्रणालीची निंदा केली आहे. म्हणून भौतिक जगाचा भोग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन अत्यावश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटमय जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतः मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांनी वेदवर्णित यज्ञाचे कठोरपणे पालन करण्याची आवश्यकता नाही, पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. कृष्ण भावना भवित नसणारे लोक निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग असतात, त्यामुळे त्यांनी पुण्यकर्मे करणे अपरिहार्य असते. यज्ञ पद्धतीची रचनाच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि विषय वासनेत दंग असणारी व्यक्ती तिचा उपयोग करून इंद्रिय तृप्तीच्या कर्मफळामध्ये न गुरफटता आपल्या इच्छा तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर नव्हे तर भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. ही व्यवस्था प्रत्यक्ष देवदेवतांकडून कृतीत उतरविली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे, कारण यज्ञामध्ये निपुण झालेली व्यक्ती निश्चितपणे कृष्ण भावना भवित होते. मात्र जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावना भवित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून मनुष्याने केवळ नैतिक आचारसंहितेच्या स्तरापर्यंतच आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्यांच्याही पलीकडे गेले पाहिजे. श्लोक क्रमांक 17. यस्त्वात्म रतिरेव स्याद्यात्म तृप्तश्च मानवः आत्मनेव स संतुष्टस्य कार्य न विद्यते. अर्थ, परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे त्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे, आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही. तात्पर्य, जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भवित असून आपल्या कृष्ण भावना भवित कर्मामध्ये संतुष्ट असतो त्याला इतपर काही कर्तव्य करायचे राहत नाही. तो कृष्ण भावना भवित असल्यामुळे सहस्रो यज्ञाच्या आचरणाने हृदयातील धुतले जाणारे अशुद्ध मलिन्य त्याच्या हृदयातून तत्काळ धुतले जाते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. त्यामुळे
भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित असते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही. असा कृष्ण भावना भवित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममाण होत नाही आणि मदिराक्षी तथा इतर प्रलोभनामध्येही कधीही आनंद प्राप्त करीत नाही. श्लोक क्रमांक 18. नेव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कंचन न चास्य सर्वभूतेषु कंचिदर्थ व्यापश्रयः. अर्थ, आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणतीही हेतू प्राप्ती करावयाची नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याच वेळी त्याला इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याचीही आवश्यकता नसते. तात्पर्य, आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावना भवित कर्मविना इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. कृष्ण भावना भवित भक्त मनुष्य अथवा देवता अशा कोणाचाही आश्रय घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते.